जे मॅच मध्ये अंकित सर पाहायला गेलं तर आता नसरापूर विपक्ष जिते संघ सामना करायचे सुरुवात जिते विपक्ष व नसरापूर संघ सामना होते सुरुवात पाहायला गेलं पण ट्रॅक वरती येतो बाय ट्रॅक वरती वैभव येतोय पहिल्या चेंडूवरती गानागाती प्रहार आणि इथे चेंडू आम्हाला सीमा पार षटकार मॅच मध्ये मॅच बॉल आलेला आहे आणि व्हायला गेलं अंकित सर पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार षटकाराच्या मुकाबल्याने दिनेशचा फटका आणि श्री गणेश या 7 धावेने झालाय मैदानात पुढचा चेंडू बॉल ट्रॅक वरती वैभव देखना स्ट्रोक वा लाजवाब बिशेपचा फटका इथे फटका चांगला चांगला आणि चांगला ब्रँडेड फटका दिनेशच्या फलीतून येतो बाय षटकार जर मॅच मध्ये पाहायला गेलं अंकित आता धावपळा बॅक टू बॅक 2 षटकार आले धावसंख्या 12 या आकड्यावरती आता पाहायला गेलं तर निश्चितच आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती 2 चेंडूंची फेकी झाली आमचे दीपक सर आलेले आहेत आता पाहायला गेलं तर निश्चितच खूप विलंब केला दीपकने मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वैभव आहे लोअर फुल टू स्लिपचा क्षेत्ररक्षक काही चुकी नाही ओ युठी आउट बॅक टू पवेलियन दिनेश जामिले बॅक टू पवेलियन दिनेशला परतावा लागला दिनेशची जागा भरवण्यासाठी तनिष मैदानात दाखल झालाय कारण की पाहायला गेलं 2 षटकार आले 2 षटकारानंतर ओळखलं गेलं वैभवने कारण तिसरा षटकार खाणं म्हणजे खूप एक बेकार निश्चित मी म्हणेल पाहायला गेलं वैभवने निश्चित आता 2 षटकारानंतर विकेट आलं आता 3 चेंडूंची फेकी झाली आहे मैदानामध्ये पाहायला गेलं धावसंख्या एक संत क्रिकेट या मैदानामध्ये चालू असताना पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 12 या आकड्यावरती बॅक टू बॅक 2 ज्याचे षटकार आले फलीतून तो बॅक टू पवेलियन इथे निर्धाव चेंडू सांगता प्लेसमेंट करण्याचा पॉईंटच्या डोक्यावरून घालवण्याचा प्रयत्न होता यावेळी तनिषचा पण इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानामध्ये आणि या चेंडूवरती आतापर्यंत पाहिलं गेलं 4 चेंडूची फेकी मैदानात 12 या आकड्यावरती धावसंख्या लोअर पद्धतीचा चेंडू अलगद बॅट पुश केली चेंडू थांबणार नाहीये चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी चौकार या 4 धाब्याने धावलं गया जाऊन पोचते अंकित सर आतापर्यंत पाहायला गेलं 16 या आकड्यावरती आहे चांगली फलंदाजी आहे नॉन स्ट्राईकला ओमकार आहे
देखना स्ट्रोक हातामध्ये जातोय, काही चुकी नाहीये. ओ युठी आउट, बॅक टू पवेलियन. दुसरा हादरा, दुसरी विकेट डंबूच्या षटक क्रमांक 1 संपुष्टात. नवीन बॅटर मैदानात दाखल. रोशन जातोय नवीन बॅटर मैदानामध्ये. अंकित सर पाहायला गेलं तर आता दिनेश परतला, दिनेश नंतर मनीष परतला, अजूनही ओमकार मैदानात आहे. आणि ओमकारच्या समवेत नवीन बॅटर मैदानात दाखल होणार आहे रोशन. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलं. अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानात बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय, दर्शन येतोय. जर मॅच मध्ये पाहायला गेलं षटक क्रमांक 1 संपलं. षटक क्रमांक 1 नंतर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. टोटल 16 या आकड्यावरती पण ट्रॅक वरती येतोय दर्शन. स्पीडअप करायचे विनंती असेल जीते संघ. जो मॅच मध्ये स्ट्रायकिंग साठी गेलतो ओमकार, सलामीचा फलंदाज, त्याच्या समोर जोडलाय रोशन. बॉल ट्रॅक वरती दर्शन. सहजरित्या प्लेस केला चेंडू, सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धावसाठी यावेळी प्रयत्न होतो की काय मैदानामध्ये. इथे 2 धावा कंप्लीट आणि 2 धाबेने इथे धाव फलक ढकललं जात आहे. टोटल 18 या आकड्यावर. मॅच मध्ये पुढचा चेंडू सहजरितीला विषयामध्ये फटका सजवला, अप्रतिम फटका आहे. क्षेत्र जज करतो, इथे एक धाव मिळतीये. एका धाबेने धाव फलक पुढे ढकलत आहे, धाव संख्या जाऊन पोहोचतीये टोटल 19 आकड्यावर. इथे चेंडू मात्र निश्चितच पाहायला गेला तर एक धाव मिळती आहे. एका धाबेने इथे धाव फलक पुढे ढकलला. कृपया विनंती असेल आपण बाहेरून आवाज देऊ नका, विनंती असेल आपणास. मॅच आतमध्ये चालू आहे, खेळ चालू त्या शांततेने निश्चितच पाहायला गेला तर. जर मॅच मध्ये आदरणीय पंडित दादा डांगरे आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचे. चेंडू जातोय, सीमा पार येतोय, षटकार आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचतीये टोटल 27-27. साधारण आमचे लाडके, सर्वांचे लाडके पंडित दादा डांगरे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे, विराजमान व्हायचे विनंती असेल. आणि आणखी धावफलक धावा जोडल्या गेल्या टोटल आतापर्यंत पाहायला गेलं तर निश्चितच 27-27. पुढचा चेंडू रोशनसाठी. वा वा, इथे मोठा फटका खेचण्याच्या बेतात मिसॅम फटका. षटक क्रमांक 2 संपुष्टात.
पण ट्रॅक वरती येतोय अनिकेत असेल बॉल ट्रॅक वरती पाहायला गेलं तर निश्चितच आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. पण ट्रॅक वरती अनिकेत धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 27 या आकड्यावरती आहे. 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत धावसंख्या 27 रन्स. पुढचा चेंड बसेल ओमकारसाठी. इथे मिस टाइम फटका झाला. इथे चेंडूचा फलीचा काही संपर्क झाला नाही पाहायला गेलं कारण की आता माहिती आहे अनिकेतला कारण वैभव दर्शनने धाबा खर्च केला आपल्याला धाबा रोखण्याचं काम करायचंय आणि निश्चितच पाहायला गेलं पुढचा चेंडू उंचावरती लॉफ केला. क्षेत्ररक्षक जज करतोय काही चुकी नाही. आमच्या भूषणच्या हातामध्ये चेंडू जातोय यावेळी आणि इथे पहिला चेंडू मात्र आज भूषणने चांगला झेल टिपलाय. कुठेतरी मात्र मॅच मध्ये गेला की झेल इकडे तिकडे होतो पण आता इथे झेल चांगला टिपलाय भूषण सरांनी आणि जाऊन मॅच मध्ये पहिलं गेलं तर या षटकाराने ओमकारची फली सुद्धा तापली आहे आणि या 7 धावेने इथे धावपळक जाऊन पोहोचताय अंकित सर. 33-33. ते पंचाकडे अपील मागली जाते या बेली निश्चितच आणि ते निर्धाव चेंडू सांगता पुढचा चेंडू टॉपिंग द्यायला लागते. इथे डायरेक्ट इथे रिव्ह्यू घ्यायचे विनंती असेल. थर्ड अंपरकडे डिसिजन गेलाय. ओयूटी आउट आहे. बॅक टू पवेलन. ओमकारला परतावा लागला. इथं विकेटचा धोरण ट्रॅक एकच. पाच चेंडू झालेत. पाहिलं गेलं अंकित तिसऱ्या षटकातले 5 चेंडू झाले आतापर्यंत आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. जयेश नवीन बॅटर मैदानात दाखल आणि पाहिलं गेलं अंकित सर आतापर्यंत धावसंख्या धावून पोहोचतीये 33 रन्स 33 या आकड्यावरती आहे. इथे ऑफिशियल पंच आम्हाला जमिनी समाचार हात करतात. अवंतर धावेने इथे धावपलक पुढे ढकलला आहे आणि धावसंख्या धावून पोहोचती आहे. टोटल अंकित सर आतापर्यंत पाहायला गेलं आमचे स्कोरर मित्र आज त्यांचा वाढदिवस आहे. पाहायला गेला तर निश्चितच 34 या आकड्यावरती आहे. धावसंख्या 34 जाऊन पोहोचली आहे ती नसरापूर संघाची आणि पाहायला गेलं पण ट्रॅकवरती अनिकेत चांगला फटका दिशा दाखवण्याचं काम केलं. क्षेत्र जज करतोय की काय पण दोघांच्या मधीतून चेंडू निघून गेला अगदी समोरून आणि या 4 धावेने इथे धावफलक जोडलं जात आहे. पाहिलं गेलं तर टोटल 38 रन्स.
मॅच मध्ये पाहिलं गेलं षटक क्रमांक 4 आता मैदानात बॉल ट्रॅक वरती येतोय अजय. बॉल ट्रॅक वरती अजय येतोय. ट्रॅक वरती येतोय अजय. स्पीडअप करायचे विनंती असेल. पहिला गेलं अंकित सर 18 चेंडूचा खेळ संपले आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल ती 38 रन्स धावसंख्या स्कोर बोर्ड इन 38 या आकड्यावरती आहे. आणि बन ट्रॅकवरती येतोय अजय असेल. सामना करायचे सुरुवात विनंती असेल स्पीडअप करायचे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये चालू असताना बन ट्रॅकवरती अजय स्वतःचा वैयक्तिक आणि संघासाठी 4थं षटक आहे. स्ट्रायकिंगसाठी खेळतोय रोशन आणि त्याच्या समेत जोडलाय नवीन बॅटर जयेश. सामन्याला होतो इथून सुरुवात. यावेळी लोअर फुलटो चेंडू जज करतो. यावेळी काही चुकी इथे चुकी झाली. इथे चुकी झाली. चेंडू मध्ये हातामध्ये पडला आणि हातातून उडून जमिनीला दान झाला. ही चुकी मागात ठरेल की काय अंकित. या 2 धाबेने धाव फलक जाऊन पोचताय 40च्या घरामध्ये. यावेळी जवी मॅच मध्ये पुढचा चेंडू असेल अजयचा. इथे सुबे चेंडू पे ओके. अवंतर धावेने धावफलक जोडलं जात आहे आणि अवंतर धावेने ते धावफलक जोडलं जात आहे संघाचं. टोटल 41-41 या आकड्यावर. देखना स्ट्रोक लाजवाब फटका. यावेळी जमिनीला समांतर हात नाही आहेत आता आकाशाला समांतर हात झाले ते गोकुल सरांचे. आणि या षटकाराने धाव फलक जाऊन पोचलं ते टोटल 47 या आकड्यावरती. 47 AK-47 जैसी गोली निकलते हुए जसा षटकार निघाला तो म्हणजे रोशनच्या फळीतून. आणि आतापर्यंत पाहिलं गेलं 2 चेंडूंची पैकी झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती टोटल 47 या आकड्यावरती. सामना होते सुरुवात. बॉल ट्रॅक वरती अजय स्ट्रायकिंग साठी खेळतो आहे रोशन. ओके. इथे अवंतर धाव पुन्हा एकदा सुबाईर चेंडू आहे. सुबाईर चेंडू नंतर अवंतर धाव जोडली जाईल स्कोर बोर्डवर आणि धाव संख्या जाऊन पोचते 48 रन्स 48 या आकड्यावरती आहे. देखना स्ट्रोक मारण्याच्या बेतामध्ये लोअर फुलटो स्लीपचा क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे चुकी झाली आहे. इथे 2 धावा कंप्लीट. 2 धाबेने इथे धाव फलक ढकललं जात आहे मैदानामध्ये. टोटल 50 मात्र संघाची 50 धावसंख्या जाऊन पोचते 50 या आकड्यावरती. अंकित सर आता पाहायला गेले तर 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानामध्ये. सामन्याला करायचे सुरुवात विलंब नको. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय. ऑफिशियली फंजांचा इशारा. सुबैर चेंडू पे अवंतर धावा आणि अवंतर धाब्याने इथे धावफलक जोडलं जात आहे संघाचं. टोटल ते 51. यावेळी चांगला पद्धतीचा बोर्ड वरती येते. OUT आउट बॅक टू पवेलियन इन रोशन. आता फरेश मैदानामध्ये दाखल होतोय. यावेळी पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोचतीये ती 51च्या घरामध्ये आहे.
पुढचा चेंडू बॉल ट्रॅकवरती अजय नवीन बॅटर मैदानात दिशा दाखवली आहे. इथे चेंडू जाऊन पोहोचतोय 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने आमच्या हॉलिंडर परेश मात्र मैदानामध्ये आहे. चांगला चेंडू परेश मात्र चेंडू अडवताना प्रत्येक चेंडू आमचा परेश असेल सार्थक असेल तिकडे भूषण सर असतील असे प्रत्येक वेळी चेंडू अडवण्याचं काम चेंडू घेऊन येण्याचं काम करत असतात. आता तिसरा दिवस आहे जो मॅचमध्ये पाहायला गेला. आता अंकित ज्या 4 धाब्याने धावफलक पुढे ढकललं धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची टोटल आतापर्यंत 55 रन्स. चांगला चेंडू अप्रतिम. इथे दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवरती आदळल्या गेल्या. इथे OUT षटक क्रमांक 4 संपुष्टात आलं. आता अंकित येणारे 24 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू 56 धाब्यांची गरज आहे. 24 बॉल्स इन 56 रन्स टू विन इन जीते संघ. येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. 24 बॉल्स इंटू 56 रन्स टू विन जीते संघ. कोलिवली संघाचा करणार आणि धामोती संघाचा करणार नाणेफेकसाठी यायचे. सलामीची जोडी दर्शन आणि अनिकेत. भूषण सर यायचे इकडे आपण व्यासपीठावरती. भूषण धुले
जो मॅच मध्ये बॉल ट्रॅक वरती येतोय, बॉल ट्रॅक वरती असेल P1चं षटक तेजस आणि सलामीची जोडी दर्शन आणि अनिकेत. इथे पहिला चेंडू बिसावला, चेंडू पडल्यानंतर निर्धाव चेंडू ही सांगता मॅच मध्ये झाली आहे. चांगला फटका यावेळी क्षेत्र जज करतोय, काही चुकी नाहीये. OUT आउट, बॅक टू पवेलियन. चांगला चेंडू मात्र इथे पडल्यानंतर वैभव. अनिकेतला परतावं लागलं. अनिकेतची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर वैभव मैदानात दाखल झाला. चांगली गोलंदाजी अंकित राहिली आहे. 3 चेंडू झालेत. जो मॅच मध्ये पाहायला गेला अप्रतिम चेंडू आहे. वा, लाजवाब कामगिरी आणि अंकित मैदानामध्ये ती पाहायला गेली तेजसची. धावसंख्या मात्र 0 वरती आहे. अजूनही अकाउंट ओपन नाही. आतापर्यंत पाहायला गेलं 5 चेंडूंची फेकी मैदानामध्ये एक लाजवाब वेगाने केली जाते. शेवटचा चेंडू P1च्या षटकामधला असेल तेजसचा. वा, अप्रतिम चेंडू. इथे मिडन षटक मैदानामध्ये दाखल झालं. या 3ऱ्या दिवसातील शृंखलेतील पहिलं षटक, मिडन षटक मात्र ज्याने हाताळला तो म्हणजे नसरापूर संघाचा तेजस. मॅच वाईज जाऊया. षटक क्रमांक 2 घेऊन येतो बाय, तो म्हणजे ओमकार असेल. बॉल ट्रॅकवरती स्ट्रायकिंगसाठी घेतोय फलंदाज असेल. निश्चितच पाहायला गेला तर दर्शन आणि त्याच्या समवेत वैभव. येणारे 18 चेंडू असतील. इथून अंकित आणि 56 धाबांचं लक्ष असेल. 24 चेंडू 56 धाब्यांची गरज असताना आता 18 चेंडू 56. पहिला चेंडू कारपेटचा पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेने सहजरित्या टक केलाय. इथे 1 धाव मिळतीये. दुसरी धावसाठी यावेळी मैदान प्रयत्न. इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये संघाची टोटल पाहायला गेला तर निश्चितच 2 आकड्यावरती. इथे स्वेट चेंडू आहे. अभ्यंतर धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल संघाचं. अभ्यंतर धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते आहे टोटल 3 आकड्यावरती आहे. पाहायला गेलं तर 3 धावा जोडल्या गेल्या. पहिल्या चेंडूची 2 धावा
आणि दुसरा चेंडू स्वेट चेंडू आला तो ओमकारचा मॅचमध्ये पुढचा चेंडू असेल यावेळी दर्शनसाठी. देखना स्ट्रोक उंचावरती उडवलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार, 7 धावांसाठी षटकार. चेंडू बुरवायचे अंकित, मैदानात चेंडू द्यायचे. चेंडू द्यायचे अंकित. पाहिला गेला या षटकाराने इथे जर मॅच मध्ये पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचती आतापर्यंत. अंकित या षटकाराने धावसंख्या 9 आकड्यावरती 57 धावांचा पाठलाग करत असताना या 56 माफी असावी 56 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडूंची फेकी झाली आहे. इथे पंचाकडे अपील बघली जातीये. इथे निर्धाव चेंडू सांगता होतीये. मिडन षटक ज्याचा आलाय तो म्हणजे तेजस याला आदरणीय समीर दादा मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज येत आहे. तेजसला कॅश प्राईज येत आहे. समीर दादा मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज येत आहे मिडन षटक टाकलं म्हणून. जो मॅचमध्ये पुढचा चेंडू ओमकारचा. देखना स्ट्रोक या बेले उंचावरती इथे चेंडू सीमा पार येतोय. षटकार आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोचतीये संघाची टोटल 15 आकड्यावरती. धावसंख्या 15 आकड्यावरती आहे. पाहिला गेलं तर अंकित चांगली फलंदाजी करतोय कारण की पहिला चेंडू षटकार नंतर डॉट आला नंतर षटकार आला. अशा फटक्यांची गरज आहे कारण मॅचमध्ये विजयाच्या घरात जर जायचं असेल ना तर निश्चित अशा फटक्यांची गरज आहे. आतापर्यंत पाहायला गेलं 4 चेंडूंची फेकी झाली आहे. धावसंख्या जाऊन पोचती आहे टोटल 15 आकड्यावरती आहे. जो मॅचमध्ये पुढचा चेंडू ह्या बेली मिस टाइम झालाय फटका. इथे चेंडू निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं आणि आतापर्यंत पाहायला गेला धावसंख्या जाऊन पोहोचती आहे टोटल 15 या आकड्यावरती आहे. कोलिवली संघाचा कर्णधार आणि धामोते संघाचा कोलिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. धामोते संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचे विनंती असेल. कोलिवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे, कृपया विलंब नको विनंती असेल. धामोते संघाचा कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस बॉक्सच्या इथे यायचे. जर मॅच कडे पाहायला गेलं तर वन ट्रॅक वरती येतोय नसरापूर संघाचा निशांत. निशांत येतोय बॉल ट्रॅक वरती. पाहायला गेला तर निशांत बॉल ट्रॅक वरती असेल. सामन्याला करायचे सुरुवात इथून. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये
अंकित 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. 12 चेंडू नंतर धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या. टोटल पाहायला गेला तर निश्चितच ते 15. अजूनही येणारे 12 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. 20 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये असेल. इथे मात्र विकेटचं पतन होतं. यावेळी दोन्ही ट्रॅक एकच दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर आदळल्या. विकेट नक्की जाणार आहे. धक्का तर नक्कीच कुणाला तरी भेटणार आहे. वैभव तंबूच्या आश्रताला आणि बॅटर दाखल करायचे विनंती असेल. स्पीडअप करायचे. आलं का जर मॅच कडे पाहायला गेलं नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय आकाश. ओके आकाश मैदानात दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी निशांची राहिली आहे. चांगला फटका. यावेळी गॅपमध्ये ढकलला चेंडू. इथे चेंडू थांबणार नाही. यावेळी चेंडू फरार होतोय 4 धावेंसाठी. या 4 धावेने इथे धाव फलक जोडलं जात आहे. संघाचं टोटल 19 आकड्यावरती. अशा फटक्यांची गरज आहे. अशा फटक्यांची गरज आहे. नक्कीच नक्कीच म्हटलं अंकित मी. कारण की चांगली फलंदाजी आहे मैदानामध्ये. आता पाहायला गेलं तर 2 चेंडूंची फेकी झाली आहे मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी जिते संघ जो मॅच मध्ये पाहायला गेलं तर पुढचा चेंडू असेल यावेळी. चांगला फटका बुडवण्याच्या बेतामध्ये हेलिकॉप्टर. इथे ब्रह्मास्त्राचा वापर यावेळी. इथे निर्धाव चेंडू सांगता झाली. या चेंडूवरती पाहायला गेला तर अंकित आता पाहायला गेलं 3 चेंडूंची फेकी झाली आहे. धावसंख्या 19 आकड्यावरती आहे. 41 धावांचा 12 चेंडूमध्ये पाठलाग करत असताना 4 धावा आल्या आणि या 4 धावेने इथे धाव फलक जाऊन पोहोचत आहे. संघाचे 19 आणि पुढचा चेंडू पण ट्रॅकवरती आहे. निशू आणि स्ट्रायकिंगसाठी घेतोय दर्शन. इथे गॅपमध्ये ढकलला. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय दिनेश. या वेळी 1 धाव मिळते. एका धाब्याने इथे धावफलक ढकललं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. टोटल आतापर्यंत पाहायला गेला तर निश्चितच 20 या आकड्यावरती. निर्धाव चेंडू सांगता झाली. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. टोटल पाहायला गेलं तर 20 या आकड्यावरती आहे. कारपडीच्या पद्धत चेंडू इथे मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न यावेळी इथे झाली आहे. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलं आणि पाहायला गेला तर येणारे 6 चेंडू असतील अंकित अजूनही. ओके कोलिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. शेवटचा कॉल असेल धामोते संघ आपणास की नाणेबेग साठी यायचे. धामोते संघाचा कर्णधार शेवटचा कॉल असेल नाही तर पॅनलाइज करण्यात येईल. षटक संपण्याच्या आधी आपण नाणेबेग साठी यायचे. ही मॅच संपायच्या आधी आपण यायचे कारण इथे कोलिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. शेवटचा कॉल असेल नाही तर पॅनलाइज करण्यात येईल निश्चितच. वन ट्रॅक वरती सोनू येतोय. जवळ मॅच मध्ये पाहिला गेला
सामना होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू आहे. येणारे 6 चेंडू अंकित सर धावपळ करत धापा जोडले गेले. टोटल 20 या आकड्यावरती आहेत. अजूनही 36 धावांच. 6 फटके. हेलिकॉप्टर आकाशाला गवस निघाणार फटके आहेत. जर हे 6 षटकार आले तर दर्शन या मॅचचा हिरो आणि ज्याने 6 षटकार जर आले तर निश्चितच या सामन्याचा आणि या दिवसाचा हिरो असेल. पहिला चेंडू उंचावरती. चेंडू जातोय सीमा पार येतोय. षटकार अंकित आता पाहिला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 26. अजून इथून येणारे 5 चेंडू बसतील आणि 5 षटकारांची गरज आहे. पहिला चेंडूवरती दर्शनचा आला षटकार. नक्की दर्शन बांदेकर म्हणजे कोकण नगरीतला जो एक फेमस खेळाडू आहे दर्शन बांदेकर ओळखला जातो. नक्की तसं नाव कोरेल का हा दर्शन. पाहिला गेलं धावसंख्या जाऊन पोचते टोटल मैदानामध्ये ती म्हणजेच 26 रन्स. इथे आता या बेले मिस फटका. इथे निर्धाव चेंडू सांगता झाली या बेले. आता समीकरण बदललं. निश्चितच एखादा खराब चेंडू आला तर होतील की काय धावा. तुम्ही मॅच मध्ये पाहायला गेलं तर आता धावपळ धापा जोडले गेले. अंकित आतापर्यंत 26 या बेले. इथे आहे मोठा फटका मारायच्या पैसा. सर्व मॅच टाइम फटके झालेत मैदानामध्ये या बेले. धामोते संघाचा कर्णधार इथे मिस टाइम फटका. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी षटकारानंतर कुठेतरी हेवी ठरला आणि यावेळी पाहायला गेलं चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी पाहायला गेलं तर सोनू पंचाकडे अपील मागली जाते. यावेळी पाहायला गेलं अंकित आता निर्धाव चेंडू सांगता झाली. या चेंडूवरती सुद्धा 4 चेंडूंची फेकी झाली. 5 चेंडूंची फेकी झाली. शेवटचा चेंडू असेल. इथे फर्निचर स्ट्राईक केलं. यावेळी OUT आउट. बॅक टू पवेलियन. यावेळी बीजाच्या घरात जातोय तो म्हणजेच निश्चितच नसरापूर संघ. धामोती संघाचा करा कृपया विनंती असेल आपला शेवटचा कॉल असेल. मॅच संपायच्यात आपण यायचं होतं. विनंती असेल निश्चित खूप विलंब नको. धामोते संघ इथे कोलिवली संघाचा करणार इथे उपस्थित. धामोते संघाचा करणार कृपया यायचे टॉस बॉक्सवर विनंती असेल. आणि या मॅचचा हिरो ठरतो अंकित सर आमचे स्कोर आणि आजचे बर्थडे बॉय. अंकित सर सांगायचे ज्याने मिडन ओव्हर हाताळला तो म्हणजे आणि कॅश प्राईज आलं होतं त्याला निश्चितच तो. आणि तेजस याला मिडन षटक टाकला ज्याने या मॅचमध्ये त्या तेजसला मी टॉस बॉक्सवरती आमंत्रित करतो. या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आहे तो तेजस.